माननीय मुख्यमंत्री हे महापूजेसाठी पंढरपूरला गेले. त्या ठिकाणी महापूजा झाली. महापूजा झाल्यानंतर त्यांनी भाषण केलं. असं वाटलं होतं की त्यांच्या भाषणामध्ये शेतकऱ्यांविषयी काहीतरी ठोस घोषणा होईल. सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे. त्या ठिकाणी जाऊन त्या घोषणेची अंमलबजावणी होईल. शेतकरी राजा सुखावेल. मात्र शेतकऱ्यांच्या संदर्भातली एकही घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली नाही. भाषणाच्या शेवटी त्यांनी फक्त एक वाक्य वापरलं, विशेषतः बळीराजाचं कल्याण करण्याचे आशीर्वाद मला दे. त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकाराने फडणवीस साहेबांना विचारलं की शेतकरी तो वारकरी आहे, वारकरी तो शेतकरी आहे आणि त्या शेतकरी वारकऱ्याला सध्या कर्जमाफीची तुम्ही जे आश्वासन दिलंय त्या कर्जमुक्तीची नितांत गरज आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी विठ्ठलाचा भक्त म्हणून खरं उत्तर देणं गरजेचं होतं. पण वाईट असं वाटलं की विठ्ठलाच्या दारी सुद्धा राजकीय उत्तर देण्यात आलं की मला विठ्ठलाने आशीर्वाद दिले तर शेतकऱ्यांचं कल्याण त्या ठिकाणी होईल, पण विठ्ठलाने मला तशा पद्धतीचे आशीर्वाद द्यावेत. अजून काय आशीर्वाद द्यायचे? तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवलंय, तुम्ही आता तरी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा.